नमस्कार, हिरवं जग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरातील रोजच्या जेवणातील जो मसाला आहे तो कसा तयार होतो त्याच्याच आपण माहिती घेणार आहोत. तर आपण पाहू शकता की ही लवंगी मिरची आपण उन्हामध्ये सुकत टाकलेली आहे. तर काय करायचं की उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यायची. त्यामुळे काय होणार की आपण जेव्हा मसाला करतो तो मसाला आपला चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीचा तयार होणार आहे व त्याची चव पण आपल्याला चांगली लागणार आहे. तर आपण अशा पद्धतीने उन्हामध्ये त्याला चांगलं सुकवून घ्यायचं आहे. तर आपण पाहू शकता ही आहे मसाल्याची चक्की. तर ह्याच्यामध्ये आपल्या ज्या बेडगी मिरच्या किंवा लवंगी मिरच्या असतात तर ह्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या आणि त्या मशीनमधून ह्या मिरच्या अशा खाली येतात. तर त्याच्यानंतर इथे जी मशीन आहे तर ह्याला इथे दाब द्यायचं आणि दाब दिल्यानंतर तिथे एक प्रेशर तयार होतो आणि ते झाल्यानंतर इथं जो मसाला तयार होतो आपला, तर मसाला आपण चेक करून बघायचा की आपला मसाला योग्य पद्धतीने बारीक झाला आहे की नाही. तर ह्याची आपण दक्षता घेऊ. त्यानंतर आपण जो मसाला पाहू शकता की ह्या पद्धतीने असा मसाला आपला बारीक होऊन येतो. जर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा मसाला आपला तयार होतो. हा झालं. तर आपण आपण पाहू शकता की ही आहे तांदळाची चक्की. म्हणजे आपलं जे तांदूळ असतात तर ते तांदूळ ह्यामध्ये आपल्याला दळून भेटतात. तर हा असा डबा आहे. तर आपण डबा इथे लावू शकतो. ह्यामध्ये आपल्याला रोजच्या आपल्या भाकरीसाठी, वड्यांसाठी किंवा जी भरडी वगैरे आहे ती ह्यामध्ये योग्य पद्धतीने आपल्याला दळून भेटते. तसंच आपण पाहू शकता की ही आहे गव्हाची चक्की. तर ह्याच्यामध्ये गहू आपले असतात ते व्यवस्थित बारीक करून वगैरे भेटतात आपल्या चपातीसाठी किंवा आपण ज्या पुऱ्या वगैरे बनवतो त्यासाठी योग्य प्रमाणात आपल्याला ह्या चक्कीमधून गहू आपल्याला दळून भेटतात. तर आपण पाहू शकता की ह्या ज्या तिन्ही पण चक्क्या आहेत, असं तिकडनं यायचं असं दिसायला पाहिजे. ह्या आपण एकाच रॉडवर हा तिन्ही पण चक्क्या आहेत. ते पाहू शकता की एकाच रॉडवरती आहेत. म्हणजे चालू शकतो एकाच रॉडवर, म्हणजे पण आपण एकाच चालवत नाही. रॉडवरती हे तिन्ही चक्कींचं काम आपलं होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.